नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे। पावसाळ्यामध्ये ना जसं वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या त्याच्याबरोबर चहा आल्याचा हे खायला खूप मजा येते, तसंच नॉनव्हेज खायला सुद्धा एक वेगळीच मजा येते। हे फक्त नॉनव्हेज प्रेमीच जाणू शकतात। तर आज आपण अशीच एक मसालेदार नॉनव्हेजची रेसिपी करणार आहोत। तुम्ही ऑलरेडी नाव बघितलंच असेल। तर आज आपण करणार आहोत बटर गार्लिक चिकन। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सुरुवातीला ना मी पाव किलो चिकन इथे घेतलेला आहे। बोनलेस चिकन आहे आणि याचे आपल्याला हवे तसे आपण पीसेस करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित साफ करून इथे चिकन घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याला मॅरिनेशन करायचं आहे। तर मॅरिनेशनसाठी फक्त दोन गोष्टी मी इथे वापरलेल्या आहेत, एक म्हणजे काळी मिरी पावडर आणि मीठ चवीनुसार। या दोन गोष्टींनीच आपण याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि ते सुद्धा जास्त नाही, फक्त 15 मिनिटं आपण याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। याच्यामुळे काय होईल, मिठामुळे या चिकनला पाणी सुटेल आणि मग आपल्याला पुढे ह्याच्यासाठी जो मैदा वगैरे वापरायचा आहे आणि त्याचं कोटिंग करायचं आहे ते करायला अतिशय सोपं जाईल। आता तुम्ही बघताय ना, हे मस्त मॅरिनेट झालेलं आहे 15 मिनिटानंतर। आता आपण ह्याच्यात 2 ते 3 चमचे मैदा वापरणार आहोत आणि या सगळ्या पीसेसना तो मैदा लागेल असं व्यवस्थित तो लावून घेणार आहोत। आता मॅरिनेशन करताना मी इथे कुठेही दही, लिंबू किंवा पाणी असं काहीही वापरलेलं नाही आहे। त्यामुळे आपल्याला जे चिकनचं पाणी सुटतं चिकनला मिठामुळे, त्या पाण्यातच आपल्याला हे कोटिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, मैदा आपल्याला कमी लागणार आहे आणि जो आपल्याला क्रिस्पीनेस हवा आहे चिकनसाठी तो आपल्याला इथे मिळणार आहे। आणि ह्या चिकनला व्यवस्थित आपल्याला हा मैदा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आता समजा आपल्याला इथे मैदा नसेल वापरायचा तर आपण इथे कॉर्नफ्लॉवरचा सुद्धा वापर करू शकतो, ऑप्शनल आहे। तुम्ही बघताय ना कसा सगळा मैदा आपल्या सगळ्या पीसेसना व्यवस्थित लागलेला आहे। आता हे सगळे पीसेस आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि आता आपण सगळे पीसेस व्यवस्थित असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आता मी इथे पॅनमध्ये तेल घेऊन असं शॅलो फ्राय करत आहे, पण जर आपल्याला असं करायचं नसेल, तेलाचा थोडासा कमी वापर करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण एअर फ्रायरमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये किंवा ओव्हनमध्ये सुद्धा आपण हे फ्राय करून घेऊ शकतो, म्हणजे मग अजून तेलाचा कमी वापर केला जाईल। आणि आता हे सगळे जे पीसेस आहेत ना, हे सगळे पीसेस छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण इथे फ्राय करून घ्यायचे आहेत। फक्त हे खूप ओव्हरकुक होणार नाहीत ना, याची काळजी घ्यायची आहे, कारण जर हे ओव्हरकुक झाले ना तर ते चुई होऊन जातात अतिशय आणि मग त्याची जी मजा असते, जो क्रिस्पीनेस असतो तो त्याला येत नाही आणि चुई होऊन जातात, मग ती मजा येत नाही आपल्याला। तर त्याच्यासाठी हे जास्त ओव्हरकुक पण करायचे नाही आहेत, छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे फ्राय करायचे आहेत। आणि वाटलं तरी मध्ये मध्ये चमच्याने आपण बघायचं आहे की आपलं चिकन व्यवस्थित शिजलं गेलं आहे की नाही। आणि जरी हे थोडंसं कमी शिजलं गेलं तरी त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही, कारण जेव्हा आपण पुढे याला जे स्लरीमध्ये आपण याला घालणार आहोत तेव्हा सुद्धा हे थोडंसं शिजलं जाईल पाण्यामध्ये।
तर तुम्ही बघताय ना किती छान गोल्डन ब्राऊन असा ह्याला कलर आलेला आहे आणि छान आपण बघू शकतो की चमच्याने आपण जर दाबलं तर आपल्या लक्षात येतं की हे चिकन व्यवस्थित शिजलं गेलं आहे की नाही आणि अजिबात कुठेही ओव्हरकुक करायचं नाही म्हणजे मग ते चुई अजिबात होणार नाही। आता हे आपलं छान चिकन शिजून झालेलं आहे। याची जी आपल्याला एक छान ग्रेव्ही थोडीशी बनवायची आहे ती आपण बनवण्यासाठी आपण इथे एक पॅन घेतलेला आहे आणि आता शेवटी बटर गार्लिक चिकन आहे त्यामुळे आपल्याला इथे भरपूर साऱ्या बटरचा वापर करायचा आहे आणि बटरबरोबरच आपल्याला खूप साऱ्या गार्लिकचा सुद्धा इथे वापर करायचा आहे। गार्लिक म्हणजेच लसूण। तर बटर आपलं इथे मेल्ट झालं ना छानपैकी की मग आपण ह्याच्यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत आणि तो पण आपण छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये थोडासा ओरेगॅनो घालणार आहोत जे आपल्याला बाजारामध्ये व्यवस्थित अवेलेबल असतं इझिली। नंतर आपल्याला तिखटपणासाठी आपण ह्याच्यामध्ये परत एकदा थोडीशी काळी मिरी पावडर वापरणार आहोत आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इथे जास्त कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत। आपलं इन्ग्रेडियंट अतिशय लिमिटेड आहेत आणि अगदी सोपे इझिली हल्ली बाजारामध्ये अवेलेबल आहेत असेच आहेत। तर आता हे सगळे इन्ग्रेडियंट आपले ह्याच्यामध्ये घालून झाले ना की मग आपण हे थोडेसे परत एकदा एकत्र करून घ्यायचे आणि मग आपण ह्याच्यामध्ये परत एकदा थोडासा मैदा वापरणार आहोत कारण आपण ही जी आहे ना एक थोडीशी करी टाईप बनवणार आहोत पण आपल्याला ही करी जी आहे ही पातळ करी नको आहे, जरा थोडासा थिकनेस त्याला हवा आहे त्याच्यासाठी आपण इथे मैदा वापरणार आहोत। आता मैदा घालून झाला ना साधारण एक 2-3 चमचे की मग हे सगळं परत एकदा एकत्र करायचं आहे आणि शेवटी करी आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। जवळजवळ एक अर्धा भांड पाणी आपण इथे घालणार आहोत आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला या मिश्रणाला एक छान अशी उकळी आली पाहिजे आणि ह्याच्यात ना आपण मैदा घातला आहे त्यामुळे ही करी जी आहे किंवा ही जी स्लरी आहे ही अतिशय पातळ होणार नाही, ह्याला एक वेगळं टेक्स्चर येईल छानपैकी आणि थोडा थिकनेस येईल ह्याला। जर आपल्याला ही पातळ अशी थोडीशी स्लरी हवी असेल, करी हवी असेल तर आपण ह्याच्यामध्ये थोडा मैदा कमी वापरायचा आहे आणि पाणी थोडंसं जास्त वापरायचं आहे। पण आपण हे बटर गार्लिक चिकन जे करत आहोत ते ॲज अ स्टार्टरसुद्धा खाता यावं किंवा पावसाळ्यामध्ये आपल्याला ह्याची मजा घेता यावी याच्यासाठी बनवतं आहे। त्यामुळे आपल्याला ही जी करी आहे ही आपल्याला एकदम पातळ ठेवायची नाही आहे आणि म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडा मैदा वापरलेला आहे आणि थोडं पाणी कमी वापरलेलं आहे। आता ह्या सगळ्याला उकळी आली की आपण जे मगाशी चिकन फ्राय करून घेतलं होतं शॅलो फ्राय ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याला पण एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये चिकन घातल्यावर चिकन परत एकदा छान ज्युसी होतं आणि खायला खूप छान लागतं। आता हे सगळं ह्याला छान परत एकदा उकळी आली की आपल्याला ह्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचा आहे आणि तो म्हणजे पार्सले। आपल्याला ह्याच्यामध्ये ह्याचा स्वाद एनहान्स करण्यासाठी, याचा वास एनहान्स करण्यासाठी पार्सले वापरायचा आहे। आता पार्सले हल्ली बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतं। हे एक प्रकारचं हब आहे, जशी आपण कोथिंबीर वगैरे वापरतो तसंच त्याच प्रकारामध्ये हे मोडतं। तर आता आपण इथे बारीक चिरून हे मस्त पार्सले ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे घातल्यानंतर आपल्याला हे अजिबात शिजवायचं नाही आहे। जसं आपण कोथिंबीर घातल्यावर वरती गार्निशिंगसाठी वापरतो, सगळं एकत्र करतो आणि सर्व करतो, तसंच आहे हे सुद्धा। पार्सले मस्त बारीक चिरून याच्यामध्ये घालायचं आहे, सगळं एकत्र करायचं आहे आणि बस आपली बटर गार्लिक चिकन ही डिश तयार झालेली आहे। किती टेम्पटिंग वाटते ना, जेव्हा आपण हे चिकनचे पीसेस शॅलो फ्राय करतो ना तेव्हाच ते खूप टेम्पटिंग वाटतात, छान लागतात, नुसते खावेसे वाटतात। पण त्याच्या पुढची ही जर प्रोसेस आपण केली ना तर ते अजून जास्त टेम्पटिंग वाटतात आणि अजून छान लागतात। तर अशा प्रकारे
प्रकारे आजची आपली रेसिपी बटर गार्लिक चिकन ही तयार झालेली आहे. आपण इथे सर्व केलेली आहे आणि बाजूला हे जे दिसते ना हेच पार्सले आहे. कोथिंबिरीसारखं दिसतं पण ह्याची चव आणि ह्याचा वास अतिशय वेगळा आणि छान लागतो. तर तुम्ही ही डिश नक्की घरी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपली ही डिश कशी वाटली ते. तसंच मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. तर मग काय, पावसाळा आत्ता सुरू झाला आहे. भज्यांबरोबर नॉनव्हेज प्रेमींसाठी ही डिश नक्की घरी झालीच पाहिजे. सगळ्यांना मंत्रमुग्ध करेल अशी ही डिश आहे. तर अशी ही डिश घरी नक्की करून बघा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर घरचं खा आणि स्वस्त रहा.